मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि इकडे चिमण्याची चिवचिव सुरू आहे. म्हणजे भूक लागलेली आहे. तांदूळ पाहिजे तर अगोदर तांदूळ टाकलेले आहेत. तर सगळ्या चिमण्या इकडे धावपळीनं आलेल्या आहेत. म्हणजे वरती 3-4 चिमण्या बसलेल्या होत्या आणि केव्हापासून चिवचिव सुरू होती. जसं सकाळची सगळी कामं माझी झाली, पर्स वगैरे धुवून घेतलं, तेव्हा मी तांदूळ टाकत असते. पण आज ना थोडासा मला लेट झाला आणि केव्हापासून त्यांची चिवचिव सुरू होती, कारण आज तांदूळ भेटलेले नव्हते. तर टाकलेले तांदूळ वगैरे आणि खिडकी उघडलेली आहे. छान झालेले वातावरण सकाळचं. आणि वार सांगितलेलंच नाही. आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 20 जुलै. म्हणजे वार, तारीख आणि टायमिंग सांगितलं तर तुम्हाला समजतं की कधीचा व्हिडिओ कधी येत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे. तर आज मी बनवणार आहे कोफ्त्याची भाजी. म्हणजे दुधी ठेवलेले अर्धे दुधीची भाजी बनलेली आहे काल आणि अर्धी मी ठेवलेली होती. तर अगोदर मसाला तयार करणार आहे. त्यासाठी मी खलबत घेतलेला आहे. मिक्सरमध्ये वाटलं तरी पण चालतं, पण मी खलबत घेतलेला आहे आणि खलबतमध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं. म्हणजे थोडंसं हे म्हणजे धुवून घ्यायचं आहे. मला अगोदर चटणी बनलेली होती आणि मी तसंच ठेवलेलं होतं, त्यामुळे ते खूपच हाडकलेलं आहे. आणि इकडे आमचे राजकुमारी आलेले आहेत मदतीला. झोपीतून आत्ताच उठलेला आहे. म्हणत आहे मग मी काय मदत करायची आहे. तसं तर मला विचारण्याची काही गरज नाही, कारण कामं तरी रेडीच असतात. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. छान अशी थंड थंड हवा आहे. आणि जशी दररोज हवा असते ना एकदम भयानक, तशी नाही, एकदम छान नॉर्मल हवा आहे. छान थंड आणि वातावरण एकदम छान झालेलं, एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. खूप छान वाटत आहे. तर इकडं खलबत मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ पुसून घेते. आणि इकडं खूप सारे कांदे, टोमॅटो दिनेशला दिले, लसूण दिलेला आहे. तर इकडे दिनेश अगोदर लसूण सोलत आहे. नंतर कांदेही खूप सारे आहेत, म्हणजे ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी. इकडे 4-5 कांदे घेतलेले आहेत, 2-3 टोमॅटो घेतलेले आहेत. आणि इकडे दिनेश जोपर्यंत तयारी करून देईल तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. इकडे पाणी वगैरे गरम करून ठेवलेलं आहे. तर ही सगळी छोटी मोठी कामं आवरलेली. सकाळी कसं तर विचार करण्याची गरज नाही, खूप सारी छोटी छोटी कामं होऊन जातात. इकडे अगोदर मी दुधी खिसून घेते, म्हणजे साल काढून घेते. इकडे पूर्ण दुधीवरली साल काढून घेतली. या दुधीची ना कोफ्त्याची भाजी बनते किंवा धपाटे खूप छान बनतात. आणखी खूप सारे रेसिपी, याचा हलवा पण खूप छान बनतो. आणि छान कवळी कवळी दुधी आहे. तर एक वेळा मी भाजी बनवलेली होती, खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती. आज कोफ्त्याची भाजी बनत आहे. तर इकडे दुधी मी पूर्णपणे खिसून घेत आहे. बघू शकता यामध्ये बिया वगैरे नाहीत, एकदम छान कवळी कवळी दुधी आहे. तर दुधी छान मी खिसून घेतलेली आहे. आता यामध्ये बेसन टाकूया. आणि हो, दुधीमध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर काढून घ्या, पण ही दुधी थोडीशी होती त्यामुळे पाणी वगैरे मी काढलेलं नाहीये. कारण असं दुधीमध्ये बेसन टाकलं तर बेसन थोडंसं जास्त लागतं आणि भाजी बेसन बेसन लागते. पण काही नाही, आज दुधी थोडीशी होती ना, अर्धीच होती, त्यामुळे मी पाणी वगैरे काढलेलं नाही, थोडंसं जास्तच बेसन यामध्ये टाकलेलं आहे. आता इकडे घेतलेले मी काही खडे मसाले. हे कालच मी खडे मसाले काढून ठेवलेले होते. यामध्ये मिरे आहेत, मला मिरे पाहिजे आणि सगळं मिक्स आहे, तर मिरे मी वेचून घेणार आहे. खलबतमध्ये इकडे मी हिरवी मिरच्या घेतलेले 4-5 आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, एक अद्रकचा तुकडा आणि 10-12 काळे मिरे घ्यायचे आहेत. आणि इकडे मिरे निसून घेत आहे मी, कारण हे सगळे खडे मसाले एक पॉकेट आलेलं होतं आणि यामध्ये सगळेच मसाले मिक्स होते. इकडे 10-12 काळे मिरे घेतलेले आहेत आणि सगळं छान ठेचून घ्यायचं. एकदम बारीक असं करायचं नाहीये, जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटतो ना खूपच बारीक होतं हे, म्हणून इकडे खलबतमध्ये हे वाटून घेतलेलं आहे. इकडे छान मी वाटून घेतला. आता काढून ठेवायच्या प्लेटामध्ये आणि अर्धा हे मसाला जे बनलेला आहे अर्धा भाजी टाकायचा आहे आणि अर्धा मसाला काढून ठेवणार आहे फोडणीमध्ये टाकण्यासाठी, म्हणजे ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी. तर दिनेशला तेच म्हणत आहे, अगोदर कांदा स्वच्छ धुवून घे आणि मगच कांदा चिरायला घे, कारण एक वेळा चिरल्यानंतर व्यवस्थित धुता पण येत नाही ते. तर इकडे सगळाच मसाला मी वाटून घेतलेला आहे आणि अर्धा मसाला मी इकडे दुधीमध्ये टाकलेला आहे खिसलेला आहे आणि अर्धा मी प्लेटात काढून ठेवलेला आहे ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी. इकडे कांदे सगळे दिनेशला मी धुवून देते अगोदर आणि टोमॅटोही धुवून घ्यायचे. म्हणजे जेव्हा भाज्या येतात मी धुवून ठेवत असते, पण यावेळेस भाज्या मी फ्रीजमध्ये तशाच ठेवलेल्या होत्या. तर आता जेव्हा बनवायला घेते त्याच वेळी धुवून घेत असते. म्हणजे काय होतं ना, खूप तामझाम वाटतं भाजी धुवणं आणि ते सुकवणं आणि मग फ्रीजमध्ये लावून ठेवणं, भरपूर वेळ खाऊ काम होत आहे. म्हणून मी भाज्या आणल्यानंतर तसंच ठेवते निवडून वगैरे, म्हणजे देठ काढायचे असते देठ वगैरे काढून ठेवत असते. पण धुण्याचं काम फक्त भाजी बनवते असंच मी करत आहे. तर इकडे कांदे चिरलेले आहे दिनेशने रडत. तर चला तर मग आता कोफ्ते बनवून घेऊ. तर जी खिसलेली दुधी आहे त्यामध्ये मी मसाला टाकला अगोदर तरी, नंतर यामध्ये बेसन टाकलेलं आहे 4 ते 5 चमचे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं. पण जसं मी तुम्हाला म्हणलं की दुधीमधलं पाणी जर काढलं आपण पिळून तर तितकं बेसन लागत नाही, पण मी पाणी वगैरे काढलेलं नव्हतं त्यामुळे बेसन थोडंसं जास्तच लागलं मला. म्हणजे आरामात 7-8 चमचे बेसन लागलेलं आहे. पण एकत्रच खूप जास्त बेसन मी टाकलेलं नाहीये, जसं मला लागत गेलं तसं मी बेसन इकडे ऍड केलेलं आहे आणि छान मी हे मळून घेतलेलं आहे, म्हणजे गोळा बनवून घेतलेला आहे. तर दिनेशने इकडे कांदे टोमॅटो सगळं चिरून ठेवलेलं आहे. आता सगळं चॉपरला चॉप करून घ्यायचं आहे.
पण अगोदर मी इकडे कोफ्ते बनवून घेते. खलबत वगैरे जेही किचनवरती पसारा झालेला होता सगळा मी काढून खाली ठेवलेला आहे. इकडे घेतलेला एक पॅनमध्ये घेऊयात तेल, म्हणजे कोफ्ते तळण्यासाठी तेल लागणार आहे. तेल जोपर्यंत गरम होतं तोपर्यंत मी कोफ्ते बनवून घेते राऊंड राऊंड शेपचे. तर इकडे सगळी तयारी झालेली आहे. किचनमध्ये थोडंसं पीठ झालेलं होतं तर किचन स्वच्छ करून घेतली. म्हणजे किचन जितकी स्वच्छ आहे तितकं ठीक वाटतं. तर आता इकडे सगळेच कोफ्ते मी राऊंड राऊंड शेपचे बनवून घेतलेले आहेत आणि तेल पण तोपर्यंत छान गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये मी कोफ्ते टाकलेले आहेत आणि आता आलट पलट करत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. गॅस मध्यम केलेला आहे. एकदम फुल गॅसवरती काय होतं, कोफ्ते एकदम काळपट होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. एकदम म्हणजे असे होतात ना, परफेक्ट बनणार नाही. त्यामुळे मध्यम गॅस, तेल एक वेळा गरम झालं ना, गॅस मी मध्यम केलेला आहे आणि कोफ्ते इकडे छान तळून घेत आहे. जोपर्यंत कोफ्ते इकडे तळत आहेत तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो सगळं चॉपरला चॉप करून घेत आहे. म्हणजे दिनेशच करत आहे हे पण काम, फक्त तयारी मात्र करून घ्यावी लागते बसल्या ठिकाणी. इकडं कांदा अगोदर चॉप करून देत आहे तोपर्यंत इकडं कोफ्ते पण छान तळलेले आहेत. तर काढून घेऊया आणि इकडं कांदा मी ताटलीत काढून घेते जी चॉप केलेला आहे आणि टोमॅटो या चॉपरमध्ये छान चॉप करून घ्यायचा आहे. असं आपण मिक्सरला केलं तरी पण चालतं, किंवा आपल्याला वेळ जर जास्त असला आपल्याकडे तर आपण युटीवरती किंवा सुरीनं केलं तरी पण चालतं. एकदम बारीक, जितकं जमेल तितकं बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे. पण सकाळी खूप वेळेची कमी जाणवते, धावपळ खूप होत असते ना आपली, त्यामुळे चॉपर हे ठीक आहे, एक व्यक्तीचं काम करतो, खूप फास्ट आपली कामं होतात चॉपर जर आपल्या घरी असलं तर. आणि मला वाटतं प्रत्येक किचनमध्ये चॉपर हे असलंच पाहिजे. तर इकडं कोफ्ते मी तळून घेतलेले छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता दुसऱ्या बॅच इकडे बनत ठेवलेला आहे. गॅस मध्यमच केलेला आहे कारण तेल खूप कडक झालेलं आहे. आणि इकडच्या बर्नरवरती मी हे कोफ्ते तळत ठेवले आहेत आणि तिकडच्या बर्नरवरती मी कढई ठेवलेली आहे. म्हणजे संग मी ग्रेव्ही बनवायला ठेवते, कारण 9 वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल तळलेलं आहे. त्यामुळे म्हणजे काल मी मसाला शेंगदाणा बनवलेला होता ना, तेच तेल आहे, ते घेतलेलं मी भाजीसाठी इकडं. आणि इकडे तेल गरम होत आहे तोपर्यंत कोफ्ते पण मी आलट पलट करून घेतलेले आहेत. आणि इकडं कांदा टोमॅटो सगळं तयार आहे, सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त इकडं ग्रेव्ही बनवायला घ्यायची आहे. इकडं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान तडतरल्यानंतर जे मसाला आपण बनवून ठेवलेला होता, हिरवी मिरची, आलं, अद्रक, म्हणजे लसूण वगैरे टाकून ते मसाला मी इकडे टाकलेला आहे अगोदर. नंतर मी कांदा टाकलेला आहे पूर्णपणे. छान परतून घेऊया. कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे, आणि तोपर्यंत कोफ्ते पण इकडे तळून झालेले आहेत. आणि कोफ्ते असेच खायला पण खूप छान लागतात हे, आणि भाजी सोबत हे. संग मी भात बनत ठेवते. आणि इकडे काय गोंधळ झाला बघू शकता, पूर्ण तांदूळ सांडलेले आहेत. किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये तांदूळ सांडले, व्यवस्थित भरता पण येणार नाही असं सांडलेले. जर समोर सांडले असते तर मी पटकन भरले असते, पण आता ते आतमध्ये सांडलेत, वेळ भरपूर लागणार आहे कारण किचनची पूर्ण दारही पण निघत नाही, फक्त एकच ओकोणत आणि एक झापावं लागतं. तर आता बघूया नंतर मी करणार आहे. अगोदर मी इकडे भाजी बनवते. इकडं टोमॅटो टाकून मी छान परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे. छान परतून घेऊया. त्या छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इकडं झाकून ठेवलेला आहे, म्हणजे छान मसाला भाजला जाईल तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेऊया. इकडं तेल जे पॅनमध्ये होतं ते पण मी तांब्यात ओतून काढलेलं आहे, कारण ते पॅन खूप स्पेस धरतं ना किचनवरती, आणि थोडासा धक्का लागला की मग सांडायची भीती असते, आणि गरम पण जास्त राहतं कारण ते पॅन खूप जाड आहे त्यामुळे. तर तेल अगोदर काढून घेतलं आणि इकडं मसाला मी एक वेळा परतून घेतलेला आहे. तर छान हा मसाला भाजलेला आहे आणि तांदूळ पण तोपर्यंत मी फटकून घेते. दिनेशला म्हणलेले की तांदूळ सांडलेले घाई गडबडीत येऊन भर तितकी मदत कर माझी, कारण ते तांदूळ असे सांडलेत ना मला व्यवस्थित भरता पण येत नाही, वेळ भरपूर लागणार आहे, कारण ते खूप सारा पसारा पण मी ठेवला आहे. त्या पसारातच जाऊन ते तांदूळ सांडले, म्हणजे एकदमच डब्बा खाली पडला. तर असं इकडे हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे मी. नंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे. अगोदर तर थोडंसं पाणी टाकलं, छान मी परतून घेतलं. नंतर इथं खूप सारं पाणी टाकलं, म्हणजे कोफ्ते खूप सारं पाणी एब्झॉर्ब करतात, त्यामुळे थोडंसं ग्रेव्ही आपल्याला जास्तच करायची आहे. म्हणून इकडे पाणी थोडंसं जास्त टाकलं. आणि कुकर घेतलेला आहे, जे तांदूळ सांडलेले होते ते दिनेश निवांत बसून भरत आहे. इकडे म्हणत आहे मम्मी किती असं सांडलेलं आहे, म्हणजे पसारा खूप आहे इथं, कड्या टोपले हे ते ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये पूर्ण ते तांदूळ पडलेले आहेत. खूप गोंधळ झाला. तर दिनेशला आपला निवांत भर, म्हणजे सगळा पसारा काढला तिथला, आणि मग ते तांदूळ भरत आहे दिनेश. तोपर्यंत मी इकडे तांदूळ धुवून घेतले, यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवलेला आहे. इकडे भात बनत आहे आणि इकडं ग्रेव्ही पण छान बनलेली आहे. आता यामध्ये कोफ्ते टाकूया, आणि कुकरचं टोपण लावलेलं मी बघू शकता. मी ताट ठेवून भात शिजवून घेत आहे, कारण दिनेशच्या पप्पांना थोडंसं चिपचिप भात झालं ना, चिकट, त्यांना आवडत नाही, म्हणून मी ताट ठेवून शिजवून घेते आणि शेवटला एक शिटी देत आहे. तर इकडे ग्रेव्ही तर बनलेलीच आहे, आणि जी तांदूळ वगैरे सांडले होते ते दिनेशने पूर्णपणे भरून घेतले आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळं. म्हणजे मुलं जेही काम हातात घेतात खूप छान करतात, आपणही करत नाही तितकं. इकडे बघू शकता
ही जी ग्रेव्ही आहे एकदम छान बनलेली आहे, छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये टाकले मी कोफ्ते. कोफ्ते टाकून कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि वरून मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. एकदम मस्त आणि टेस्टी कोफ्त्याची भाजी बनलेली आहे. म्हणजे ज्यांना दुधीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी कोफ्ते स्पेशल बनणार. ज्यांना आवडत नाही ना ते पण खूप आवडून खातील, इतकी टेस्टी भाजी बनते. इकडे भात पण बनलेलं आहे. शेवटला मी एक शिटी देण्यासाठी इकडे टोपण लावलेलं आहे. आणि बाहेर चिमण्याची चिवचिव चिवचिव सुरूच आहे. मी सकाळी तांदूळ टाकलेले होते तरी पण चिमण्या इथं कावळ्याने सगळे तांदूळ खाऊन गेल्या आणि नंतर मग चिमण्या सगळ्या उडून गेलेल्या होत्या. आणि रांगोळी काढायची राहिलेली होती तर अगोदर मी रांगोळी काढून घेतली. काही फुलं आणलेली होती, फुलं पण आणून आतमध्ये ठेवले. आणखी पूजा वगैरे झालेली नाही आहे तर निवांत देवपूजा करणार आहे. अगोदर मी स्वयंपाक करून घेते. इकडे मस्त अशी कोफ्त्याची भाजी बनलेली आहे, भात बनलेला आहे. आता फक्त चपात्या बनवायच्या आहेत मला. चपात्या बनवते, दिनेशला जेवायला वाढते आणि टिफिन भरून देते. जेवायच्या भाकरी पण मला बनवायच्या आहेत कारण दिनेश चपाती खाणार नाही तर त्यांच्यासाठी मला स्पेशली ज्वारीच्या भाकरीच बनवायच्या आहेत. इकडे दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघांसाठी मी चपात्या बनवते. इकडे मस्त अशा चपात्या बनलेल्या छान फुललेल्या पण आहेत. म्हणजे 3 पदरी चपाती केली ना ही चपाती खूप छान नरम बनते. तर चपात्या बनवून झाल्या. अगोदर दिनेशला जेवायला वाटते. जी बाहेरची छोटी मोठी कामं होती ती पण आवडली. म्हणजे सकाळी ना थोडीशी कामं आवडते, थोडीशी राहून जातात रांगोळी वगैरे काढणं. नंतर बनवली थोडासा लेट होतो मला तर झाली ते पण. आणि इकडे चपात्या पण मी बनवून घेतलेल्या आहेत. तर अगोदर मी दिनेशला जेवायला वाटते, त्याचं जेवण होईपर्यंत टिफिन भरते. मग नंतर फुलं घेऊन यायची आहे, देवपूजा करायची आहे, पाणी भरायचं आहे, खूप सारी कामं आहेत. तर इकडे झालेले सगळे आता पण आवडलेलं आहे. तर आता पटकन मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेते. जास्त नाही बनवायच्या, फक्त 4 बनवायचे आहेत. मला नाही हवा तितकी नाही, त्यामुळे बघू शकता बाहेरचं गेट पण मी आज लावलेलं नाही आणि किचनचं दार पण लावलेलं नाही. तर दररोज बघा दार लावूनच मी स्वयंपाक करत असते, पण आज तितकी हवा नाही. जसं तुम्हाला म्हणलं मी वातावरण आज खूप छान झालेलं आहे. तर इकडे ज्वारीच्या मस्त अशा भाकरी बनत आहेत आणि अगोदर इकडे ताट लावते. तर इकडे मस्त असं गरमागरम भात बनलेला आहे, कोफ्त्याची भाजी बनलेली आहे. बघू शकता दिसायसाठी जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनलेली आहे. तर जेवण थाळी तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता, या सगळेजण जेवण करायला. आणि ही जेवण थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात. इकडे दिने जेवण करते तोपर्यंत मी भाकरी बनवून घेतल्या, टिफिन भरलेला आहे. आणि आता अगोदर मी देवपूजा करून घेते. तर देवपूजा झालेली आहे, दीपपूजेला धूप लावलेली आहे. घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ. तर झालेली आहे देवपूजा आणि साखर ठेवलेली आहे, तुळशी पूजन उंबरा पूजन झालेलं आहे. आता मीही जेवण करते, या तुम्ही जेवण करायला. मस्त ज्वारीची भाकर आणि कोफ्त्याची भाजी.